माझ्या लेकीला पहिल्यांदा समुद्र दाखवायला चाललोय बघा. त्यासाठी आम्ही चाललोय रत्नागिरीमधील सुंदर अशा भाटे बीचला. आणि आज माझ्यासोबत आहेत माझ्या लेकीचे मामा, मामाची बहीण, मामाची बायको आणि मामाचा दाजी आणि दाजीची पोरगी. दाजी म्हणजे मी स्वतः. आणि आम्ही आता चाललोय भाटे बीचला. रात्री 4 वाजता आलोय बघा हॉस्पिटल मधनं काम करून. त्यामुळे मला पण लई झोप आलेली. 4ला झोपलेलो ते जेवायला उठलेलो 1 वाजता. बिर्याणी खाऊन जे झोपलो ते सायंकाळी परत 5:30 वाजता उठलो. आता आवरून माझ्या लेकीला घेऊन आले आता भाटे बीचला. दिवसभर लई कडक ऊन आहे आणि उन्हाळा पण लई वाढलाय. त्यामुळे आम्ही आलोय सायंकाळचे 6:30 वाजता आता भाटे बीचला. मित्रांनो एवढ्या चांगल्या टायमिंगला आलोय की नाही, पुढचा सनसेट बघा कसला कडक दिसालाय. मी ऐकलेलं लहान मुलं जरा समुद्र बघितलं पहिल्यांदा घाबरतात म्हण. आणि माझी लेक बघा की घाबराय नाही काय नाही, नुसता समुद्र बघत होती बघा डोळं मोठं करून. आणि मामाच्या कुशीत कशी बसल्या बघा की. आणि वातावरण पण एवढं भारी झालेलं, असलं भारी वारं सुटलेलं गार. त्यात आणि सनसेट एवढा भारी दिसत होता की नाही, माझी लेक अशी फुललेली बघा. समुद्राचं पाणी बघून असे नाचालती की नाही, तिला उचलून घेऊन गेलो जरा समुद्राच्या पाण्याजवळ. पाण्यात काही घातली नाही, लहान आहे अजून. यांचं नशीब बघा की 6व्या महिन्यातच तिला घेऊन आलोय समुद्र बघाय. आणि आम्हाला 2005 ला वयाच्या 10व्या वर्षी महिला बचत गटात आलेलो बघा मम्मीच्या मांडीवर बसून. आणि ते पण रत्नागिरीच्या गणपतपुळ्याला. इथल्या लोकांचं भारी आहे बघा. खरंच नशिबान आहेत कोकणातली माणसं. डायरेक्ट यांचा स्वर्गातच जन्म झालाय. इथलं समुद्र, इथलं निसर्ग, इथला रत्नागिरी हापूस आंबा विषय झाला यांचा तरी. मित्रांनो तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी असताना पहिल्यांदा समुद्र बघितलाय? जर बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि बघितला नसला तरी पण कमेंट करून सांगा, मी बघाय नाही. आणि कोल्हापुरात फक्त यायची व्यवस्था करा, इथनं मी समुद्र दाखवायची व्यवस्था करतो तुम्हाला. मित्रांनो यायच्या आधी फक्त जरा एकदाचा फोन करा. आणि आपण जर काही कामाचं नियोजन लागत असेल तर तिकडे लावून आपण जाऊया, तुम्हाला समुद्र दाखवतो. कारण कसं आहे मित्रांनो, काम असते त्याच मी इकडे येतोय. आणि त्या कामातनं जरा वेळ बी मिळाल तर असं जरा फिरत असतोय बघा मित्रांनो. तिथला भाग जरा एक्सप्लोर करत असतोय. सारखं काय आहे मी इकडे. तवर इकडे सूर्य मावळलेला, आमचं पण फोटो सगळं काढून झालेलं. तिथं आणि एक भगवती मंदिर म्हणून आहे, तिथं आम्ही जाणार होतो. खरं लईच वेळ झालेला आणि पोरगीला पण लई कंटाळा आलेला. म्हणून आता आम्ही चाललोय परत रूमवर बघा. आता परत नेक्स्ट टाइम आलो तर त्या भगवती मंदिरला जाऊया, कारण ते रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे. सगळंच एका दिवसात करायला नको, नाही परत यायला मजा तर राहिली पाहिजे. इथं आलोच तर इथल्या खाऊ गल्लीत जरा पाणीपुरी भेळ खाऊन आता मामाच्या घरी चाललोय बघा. मामानं पण घरात रत्नागिरी हापूस आंबा आणलेलं, लिकीला आवडतात म्हणून ते खाऊन जीवन आता आले राहिलेलं रात्रीचं काम करायला. हे जरा कॅलिब्रेशन करतो मित्रांनो. आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही फॉलो केला नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. थँक्यू.